वैजापूर पोलिसांच्या तत्परतेने 6 मोबाईलचा शोध. वैजापूर शहर व परिसरातील 6 नागरिकांची गहाळ झालेले मोबाईल फोन पोलिसांच्या तांत्रिक तपासाने शोधण्यात आले. हे फोन विविध ठिकाणाहून जप्त करून मूळ मालकांना परत करण्यात आले. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. विविध ठिकाणावरील 6 तक्रारदारांनी मोबाईल फोन गहाळ झाल्याची तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश कुलट आणि शुभम रावते यांनी तांत्रिक प्रणालीचा वापर करून हे 6 मोबाईल फोन शोधून काढलेत. हे फोन जरूळ, शिवराई, नाशिक, मालेगाव, श्रीरामपूर आणि अघूर येथून जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल फोन मूळ मालकांना शुक्रवारी सुपूर्द करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गुन्हे उघडीस आणण्याचे कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी पदभार स्वीकारल्यापासून अंदाजे किंमत 10 लाख रुपये किमतीचे हरवलेले एकूण 30 मोबाईल आतापर्यंत मूळ मालकास शोधून दिले आहे. वैजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटीसाठी धावले तरुण. वैजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वैजापूर शिरूर मार्गावरील रोटेगाव उड्डाण पूल ते जरूळ फाटा यापर्यंत वैजापूर पोलिसांसह अनेक सहभागी तरुण धावले होते. सहभागी स्पर्धकांना पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यासह वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने देखील हाच उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी यात सहभाग नोंदवला. रन फॉर युनिटीत वैजापूर वासियांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैजापूर शहरात काढण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता दौडमध्ये शहरातील नागरिकांनी सहभागी होत राष्ट्रीय एकात्मता, बंधुता व अखंडतेचे दर्शन घडवले. यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, दशरथ बनकर, संदीप ठोंबरे, ज्येष्ठ नागरिक धोंडरामसिंह राजपूत यांनी ध्वज दाखवत एकात्मतेसाठी धावण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. धोंडरामसिंह राजपूत यांनी सहभागी झालेल्या राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिनिधी दिली व राष्ट्रगीताने उपक्रमाचा समारोप करण्यात आला. दामोदर पारीख, प्रशांत कंगले, गौरव दौडे, महेश भालेराव, गणेश खैरे, राजेश गायकवाड, अनिता तांबे, सुरेश तांबे, साबीर शेख, सुरेखा बागुल, नीता पाटील, गिरीश चापनेरकर, शैलेश पोंदे, जवाहर कोठारी, गणेश खैरे, अदमाने, गोकुळ भुजबळ, सुभाष गुमलाडू, ज्ञानेश्वर सिरसाट, वैशाली शेला, किरण व्यवहारे यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. पीएम श्री विद्यालयात देखील रन फॉर युनिटीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. वैजापूर पालिकेच्या पीएम श्री विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून शिक्षक वर्गाने एकतेची दौड केली. पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिखोत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका नीता पाटील यांनी या दौड उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी सुभाष गुमलाडू, किशोर साळुंकर, काकासाहेब ढेपले, वैशाली शेलार, श्रीमती राजपूत, पंकजा भोकरे, BR कुमावत, जगदीश पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती. वैजापूर शहरातील दर्गा परिसरातील कब्रस्तान स्वच्छता करून सोलर बसवण्याची मागणी. वैजापूर शहरातील नवोजी बाबा दर्गा परिसराजवळील कब्रस्थानात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून अनेक ठिकाणी झाडे आणि झुडपे उगवल्याने परिसर अस्वच्छ व अपवित्र झाला आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था नसल्यामुळे या कब्रस्थानात अंधार असतो. याबाबत युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष फैयाज सय्यद यांनी नगर परिषदेकडे या ठिकाणी तत्काळ स्वच्छता करून सोलर लाईट बसवण्याची लेखी मागणी केली आहे. कब्रस्तान परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून काही ठिकाणी कबरीवरच झाडे उगवली आहेत. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून परिसराची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत फैयाज सय्यद यांनी व्यक्त केले.